तर सांगलीची जागा ठाकरे गटाला दिल्यानं काँग्रेसमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। सांगली जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। सांगलीमधून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता विशाल पाटील यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काही कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याची देखील माहिती मिळते। महाविकास आघाडीचा आज जे काही जागा वाटप झालेला आहे त्या वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काँग्रेस म्हणून आम्हाला मान्य नाही आहे। खरं वास्तविक पाहता गेले 2-3 वर्ष झालं आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं काम करून हा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीनं चांगली बांधणी केली होती। तो मतदारसंघ इतका पॉझिटिव्ह होता की तो जिंकण्यासाठी अक्षरशः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगलीमध्ये सभा घेण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। पण अशा परिस्थितीमध्ये देखील हा मतदारसंघ शिवसेनेला देऊन ही निवडणूक भाजपसाठी एकतर्फी केल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आज सामुदायिक राजीनामा देत आहेत।